हॅलो फ्रेंड्स, तर आज आम्ही इवाला घेऊन चाललेलो माझ्या माहेरी म्हणजे माझ्या आईच्या गावाला, इवाच्या आजीच्या गावाला. तर आम्ही ट्रॅव्हल्सने पोचलो. त्यानंतर एक खेडं गाव आहे, तिथून आम्हाला थोडं आणखी माझ्या गावाला जावं लागतं. तिथे बसची आम्ही वाट बघितली, तर बस भरपूर वेळ होता बसचा यायला. इवाची डॉली ताई आमच्यासोबतच आलेली होती. मग काय इवा तिला हकसुद्धा करत होती आणि इकडे तिकडे पळत होती, कारण बस यायला भरपूर वेळ होता आणि आमच्या गावाला जायला भरपूर कमी साधन असतात. मग इवाची त्यानंतर बडी मम्मी आली, तर बडी मम्मीसोबत इवा गेली ॲटोची विचारपूस करायला की ॲटो कुठे जाते. आणि मग तो ॲटो आमच्या गावालाच जात होता, तर आम्ही त्या ॲटोमध्ये बसून गावाला पोचलो. तर गावामध्ये बसस्टँडवरून थोडं घर दूरच आहे, त्यामुळे इवा त्या बडी मम्मीचा हात धरून पुढे पुढे चालत होती. मग आम्ही पोचलो घरी. मग इवानं काय आपलं काम चालू केलं. त्यानंतर आईने तिला चिवडा वगैरे दिला आणि मग इवा थोडी फ्रेश वगैरे झाली आणि आईसोबत बसली पूजा करायला. तथागतांनी भगवान बुद्धांना वंदन करत होती. तर आम्ही आज गावाला का बरं आलो तर तुम्हाला समोरच सांगते. त्यानंतर इवाचे छान मस्त फ्रेश होऊन इवाला छान असं रेडी वगैरे केलं आणि मग इवा इकडे तिकडे पळू लागली. घरी सगळे पाहुणेसुद्धा आलेले होते. तर आज होता इवाच्या मामीचा बेबी शॉवर. 7वा महिना म्हणजे संपलेला होता, त्यामुळे बेबी शॉवर घरी आईने सगळ्या बायकांना बोलून ठरवलेला होता. गावातल्या सगळ्या बायका वगैरे आल्या आणि थोड्या वेळातच पूजेला सुरुवात होणार होती. मग काय इवाने अष्टगंध घेतलं आणि साईडच्या आजीला तिने छान डोक्याला अष्टगंध लावलं. मग आल्या इवाच्या मामी म्हणजे माझ्या बहिणी, आणि माझ्या बहिणीनं सुद्धा छान भगवान बुद्धांना बाबासाहेबांना मस्त हात जोडून पूजा वगैरे केली आणि मग इथे वंदनेला सुरुवात झाली. खूप छान अशा प्रकारे गावातल्या बायका घेत होत्या, बघू शकता तुम्ही. मग ओटी भरणीला सुरुवात झाली. सगळ्या बाया एक एक करत ओटी भरत होत्या. बेबी शॉवरचा हा गोड क्षण प्रत्येक लेडीजच्या आयुष्यात यावा. जेव्हा म्हणजे असं ओटी वगैरे भरतो, एक आई होत असतो आपण, तेव्हा खूप छान वाटत असते. माझ्या मोठ्या आईनी सुद्धा ओटी भरली छान, तिला म्हणजे हळद कुंकू लावून ओटी भरली. त्यानंतर माझी ताई आल्या, सगळ्या मामीसुद्धा आल्या आणि माझी मामी बहीण वगैरे भरपूर सगळे आल्या, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. माझ्या मामी बहिणीने सुद्धा ओटी भरली. बेबी शॉवरचा हा प्रोग्राम सर्वसाधारणपणेच केलेला होता माझ्या आईने. वाट्यामध्ये ठेवलेलं सरप्राईज माझ्या बहिणीने ओपन केलं, तर मग निघाला पेढा. तर पेढा निघाला म्हटलं तर होतो मुलगा. असं काही नसते, जे नशिबात असतं ते होत असते. चला तर मग सगळ्यांनी फोटो वगैरे काढले. माझ्या ताईनी मामी बहिणांनी फोटोशूट वगैरे केला इवासोबत आणि इवा खूप हॅपी होती, कारण ती आली होती गावाला. आणि मग काय जेवणासाठी छान अशी चटई वगैरे हातरली आणि जेवणाला थोड्या वेळ सुरुवातच होणार होती. तर ह्या दोघांची चालू झाली मस्ती. हा माझा मामी बहिणीचा मुलगा आहे. मग झाली जेवणाला सुरुवात. इवा तिच्या बडी मम्मीसोबत जेवायला बसली आणि छान ती एन्जॉय करत होती. अशी ही गावातली पंगत खूप छान वाटते असं जेवण करायला आणि असं बसायला. ह्या अशा म्हणजे गोड आठवणी जुन्या परंपरेच्या छान वाटते. घरीच स्वयंपाक वगैरे केलेला होता. मग काय संध्याकाळला छान सगळ्याचं जेवण वगैरे झाले, असे बसले सगळे. असा होता इवाचा आजचा दिवस. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.